नमस्कार मित्रांनो, नेटसेट एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण स्वयं या घटकाबद्दल माहिती बघणार आहोत. यापूर्वीच्या सेट किंवा नेटच्या प्रश्नपत्रिका जर आपण बघितल्या तर त्या प्रत्येक परीक्षेमध्ये एक किंवा दोन प्रश्न स्वयं आणि मुक्त या घटकाबद्दल विचारण्यात आलेले आहेत. तर स्वयं या घटकाचा जो लॉंग फॉर्म आहे तो आपण सर्वप्रथम बघूया. स्टडी वेब्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग इन्स्पायर माइंड्स यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे आणि त्यामुळे याचं लाँग फॉर्म जे आहे ते आपल्याला माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. आता बऱ्याच वेळा पुन्हा असा प्रश्न विचारला जातो की यामध्ये कोणते शैक्षणिक धोरणाची 3 मुख्य तत्त्वे समाविष्ट करण्यात आलेली आहे. तर यामध्ये प्रवेश, समानता आणि गुणवत्ता हे 3 उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हे स्वयं हा प्लॅटफॉर्म तयार करण्यात आलेला आहे. यामध्ये याचा उद्देश जो आहे, जे वंचित आहेत ते अध्यापनापासून आतापर्यंत वंचित आहेत, त्यांना त्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचलं नाही, अशांसाठी ही मुक्त डिजिटल क्रांती आहे, अशा याचा मुख्य उद्देश आहे आणि त्यांना मुख्य प्रवाहामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी हे स्वयं हा डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यात आलेला आहे. आता यामध्ये पुन्हा असा प्रश्न कधी-कधी विचारला जाऊ शकतो, की स्वयं या प्लॅटफॉर्मवर कोणत्या वर्गापासून अध्यापन किंवा अभ्यासक्रम शिकवले जातात. तर यामध्ये इयत्ता 9वी पासूनचे पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंतचे सर्व अभ्यासक्रम या स्वयं प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करण्यात आलेले आहे आणि हे देशातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांनी तयार केलेले असून ते विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य हे उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. यामध्ये उन्नत शिक्षण भारत हे त्याचं मुख्य बोधवाक्य आहे आणि ते बोधवाक्यसुद्धा तुम्हाला लक्षात असणे गरजेचे आहे. त्यामुळे यासाठी आपल्याला अधिक सविस्तर माहितीसाठी तुम्ही स्वयं या वेबसाईटला जा. त्यामध्ये आकडेवारी बदलत असते, अद्ययावत माहिती त्यावर उपलब्ध असते. त्यामुळे प्रत्येक वेबसाईटला स्वयं असेल, मुक असेल, या इतर UGC असेल, अशा सर्व वेबसाईटला जाऊन आपण वेळोवेळी व्हिजिट देणं गरजेचे असते. त्यावर अद्ययावत माहिती त्यामध्ये देण्यात आलेली असते. आता आपण स्वयं जे आहे तर स्वयंच्या संदर्भात ही जी अभ्यासक्रमाची अंमलबजावणी केली जाते तर ती कोणकोणत्या प्रकारची असते, कदाचित यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. व्हिडिओ लेक्चर्स असतात, खास तयार केलेले PDF आणि मुद्रित साहित्य असतात, विविध चाचण्या असतात, प्रश्नमंजुषेद्वारे स्वयंमूल्यमापन केलं जातं आणि त्याच पद्धतीने ऑनलाईन चर्चासुद्धा त्यांच्यासाठी घेतले जातात. म्हणजे अशा पद्धतीने 4 मुख्य घटकाद्वारे या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी केली जाते. त्याच पद्धतीने पुढे एक महत्त्वाचा प्रश्न यावर बऱ्याच वेळा विचारल्या जाण्याची शक्यता असते. जे राष्ट्रीय समन्वयक आहे, म्हणजे आता स्वयंची अंमलबजावणी करायची पण ती कोणाच्या मार्फत करायची आहे, स्वयंच्या माध्यमातून अभ्यासक्रम राबवायचा आहे तर कोणाच्या माध्यमातून राबवायचे आहे. तर 9 एकूण राष्ट्रीय समन्वयकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता हे 9 समन्वयक जे आहेत त्या संस्था आहेत आणि या संस्था वेगवेगळ्या स्तरावरच्या अभ्यासक्रम राबवण्याचं काम करत असते. तर आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी AICTE ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन हे फक्त आंतरराष्ट्रीय स्वयंअध्ययनासाठी हे कोर्सेस तयार करत असतं. दुसरं जे आहे NPTEL म्हणजे नॅशनल प्रोग्राम ऑन टेक्नॉलॉजी एन्हान्स लर्निंग हे अभियांत्रिकीसाठी. बऱ्याच वेळा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की स्वयंच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अभियांत्रिकीसाठी खालीलपैकी संस्था अभ्यासक्रम अंमलबजावणी करत असते. तर NPTEL म्हणजे नॅशनल प्रोग्राम ऑन टेक्नॉलॉजी एन्हान्स लर्निंग असं त्याचं उत्तर योग्य ठरतं. त्याच पद्धतीने UGCसुद्धा या UGCच्या माध्यमातून सुद्धा काही बिगर तांत्रिक पदव्युत्तर शिक्षणासाठी विद्यापीठ अनुदान आयोग अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करत असतं. त्यानंतर पदवीपूर्व शिक्षणासाठी CEC शैक्षणिक संप्रेषणासाठी कन्सोर्टियम. त्याच पद्धतीने NCERT म्हणजे नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग हे शालेय शिक्षणाचे कोर्सेस देण्यासाठी या समन्वयकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. बऱ्याच वेळा हे ज्या 9 संस्था आहेत ना, 9 संस्थांपैकी कोणत्याही एका संस्थेचं कधी कधी लाँग फॉर्मसुद्धा विचारलं जाऊ शकतं. उदाहरणार्थ
NCERT या संस्थेचं लाँग फॉर्म काय किंवा पूर्ण नाव काय आहे, तर नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग असं पद्धतीचं त्याचं लाँग फॉर्म आहे. त्याच पद्धतीने शालेय शिक्षणासाठी आणखी ज्या पद्धतीने NCERT काम करत असते, त्याच पद्धतीने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग ही सुद्धा राष्ट्रीय समन्वयक संस्था म्हणून काम करत असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं बऱ्याच वेळ विचारलं जाऊ शकतो की शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी स्वयंच्या माध्यमातून कोणती संस्था समन्वय म्हणून कार्य करते, तर ती इग्नू म्हणजे काय, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ. त्यानंतर व्यवस्थापकीय अभ्यासक्रमासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट हे काम करत असते. बँगलोर इथे ही संस्था आहे. आता यावरची जी अधिकृत माहिती आहे ती आपल्याला वेबसाईटवर, एखादी संस्था कमी होऊ शकते, वाढू शकते, त्यामुळे त्या संस्थेच्या वेबसाईटला, स्वयंच्या वेबसाईटला जाऊन अद्ययावत माहिती आपण त्यावर बघू शकता. त्यानंतर शिक्षक प्रशिक्षणासाठी कोणती संस्था कार्य करते, असा सुद्धा कधीकधी प्रश्न विचारला जाऊ शकतो. इथे थोडंसं स्पेलिंग मिस्टेक आहे, परंतु नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल टीचर्स ट्रेनिंग अशा पद्धतीने हे शिक्षक प्रशिक्षणासाठी कार्य करणारी ही राष्ट्रीय समन्वय संस्था आहे. आता या संस्थांची लोगो कधीकधी प्रश्न विचारला जाऊ शकतो. एखादा लोगो दिला जातो आणि त्या लोगो कोणत्या संस्थेचा आहे असं सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. यासाठी तुम्ही त्या वेबसाईटला जा. वेबसाईटला गेल्यानंतर या 9 संस्थांची माहिती तुम्हाला तिथं उपलब्ध आहे. कधीकधी या 9 संस्थांचं मी तुम्हाला सांगितलं लाँग फॉर्म विचारलं जाऊ शकतं, त्याचं बोधवाक्य विचारलं जाऊ शकतो, त्याचं बोधचिन्ह विचारलं जाऊ शकतो यापूर्वीच्या प्रश्नपत्रिकांचा विचार करता. त्यामुळे आपण स्वतः या वेबसाईटला जा आणि अधिक माहितीसाठी त्यावर अभ्यास करा. किती कोर्सेस चालतात, कुणासाठी कोणते कोर्सेस चालतात, स्वयंचं लाँग फॉर्म त्याच्यावर भेटून जाईल तुम्हाला. त्याच पद्धतीने शिक्षित भारत उन्नत भारत हे त्याचं बोधवाक्य आहे, ते बोधवाक्यसुद्धा लक्षात ठेवा. कदाचित एखाद्या वेळेस त्यावरसुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आपल्याला ही माहिती जर चांगली वाटली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आवडल्यास आपल्या मित्रांपर्यंत ते शेअर करा. धन्यवाद. हा घटक किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला मागच्या प्रश्नपत्रिकेवरून लक्षात येतं. यामध्ये स्वयं म्हणजे टिंब होय, तर याचे 4 पर्याय देण्यात आलेले आहे. 4 पर्यायापैकी याचं योग्य उत्तर आहे स्टडी वेब्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग इन्स्पायरिंग माइंड्स. स्वयं हा उपक्रम टिंब विकसित केलेला आहे तांत्रिक विषयासाठी, मानव्य विषयासाठी, व्यवस्थापन विषयासाठी आणि वरील सर्व. तर याचं उत्तर जे आहे ते वरील सर्व यासाठी आहे. या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये ती सविस्तर माहिती घेतलेली आहे. त्यामुळे स्वयं संदर्भात काही प्रश्न आल्यास आपल्याला या व्हिडिओची नक्कीच मदत होईल. त्यामुळे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा नवीन असेल तर, जेणेकरून नवीन व्हिडिओची लिंक आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून मिळेल.